आझाद मैदानावर शिक्षकांनी आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ते आंदोलन सुरू आहे। असं आंदोलन सुरू असतानाच आता जिल्ह्यातील शिक्षक देखील जिल्हा अधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढत आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊया। सर, मला सांगाल काय नेमक्या मागण्या आहेत, किती संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या? आज महाराष्ट्रभर हे शाळा बंद आंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। महाराष्ट्रातील शिक्षकांच्या जेवढ्या संघटना आहेत या सर्व संघटना या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। तेव्हा आमचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे टीईटीच्या बाबतीत मान्य सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं केलेला 15 मार्च 2024चा शासन निर्णय, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर त्या बीएलओच्या कार्यामुळे, जनगणनेच्या कार्यामुळे, इतर शैक्षणिक कामामुळे जे काही परिणाम होऊन राहिलेला आहे हे दूर करण्यासाठी अशा शैक्षणिक हिताच्या आणि ह्या जिल्हा परिषद शाळा टिकाव यासाठी सर्व शिक्षक हे स्वयंस्फूर्तीने लोकशाही मार्गाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे शाळा बंद आंदोलन आणि मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करत आहेत। सर, मला सांगाल की किती संघटना या मोर्चात सहभागी आहेत आणि आपण कुठल्या संघटनाकडून या ठिकाणी सहभागी झाले? या ठिकाणी मोर्चा बुलढाण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा कचेरीवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि नव्या मुंबईतील जे सर्व जिल्हे आहेत त्यांनी आझाद मैदानावर आजच आंदोलन करण्याचं निश्चित झालेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 25 संघटना एकत्र आलेल्या आहेत। त्याला नाव दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना। आणि या संघटनेचे अध्यक्ष आहेत केशवराव जाधव, जे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत। सुर्वे परिषदेचे सरचिटणीस या मध्यवर्ती संघटनेच्या आणि इतर पदाधिकारी सर्व संघटनांचे त्यात समाविष्ट आहे। या सर्वांनी प्रयत्न केला, ग्रामविकास मंत्र्यांना भेटले, शिक्षण मंत्र्यांना भेटले। आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे टीईटी, म्हणजे जे लोक 53+ नाहीत त्यांनी ट्रेनिंग घेतलं पाहिजे, परीक्षा पास केली पाहिजे। आता ज्या वेळेस नोकरीवर लागले प्राथमिक शिक्षक त्यावेळेस ते ट्रेनिंग झालेलंच आहे त्यांचं। आता पुन्हा अशा परीक्षा देऊन आणि जर 28 मे म्हणजे सालापर्यंत 2 वर्ष अजून समजा बाकी आहेत तोपर्यंत जर ते झाले नाही तर 50-52 वर्षाचा शिक्षक सुद्धा नोकरीवरून घरी जाईल। हे एक शोकांतिका आहे त्याच्या कुटुंबाचं काय। आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी निर्णय घेतला की आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आपली ताकद दाखवून देऊ, त्यांच्या विनंती करू आणि आपण आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करू। टीईटी आहे, संच मान्यता आहे, त्याच्यानंतर जुनी पेन्शन आहे, ह्या अशा पद्धतीनं ह्या सर्व मागण्या आहेत। आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील प्रणित त्या संघटनेचा मी राज्याचा सल्लागार आहे आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचा उपाध्यक्ष आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्र प्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेना, प्रहार शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटन, कास्ट्राईब संघटना, अखिल भारतीय उर्दू संघटना, महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक संघ आणि इतर अनेक संघटना या आजच्या मोर्चामध्ये सहभागी आहेत। निश्चितच तर या ज्या मोर्चामध्ये आहेत जवळपास राज्यभरातील ज्या संघटना आहेत शिक्षकांच्या त्या संघटना ज्या आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत। सर, मला सांगाल की आता ह्या ज्या तुम्हाला जे बाहेरचे जे कामं या ठिकाणी सांगितले जातात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर काय त्याचा परिणाम होतो आणि काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, शासनाला काय सांगा? याचा विद्यार्थ्यांवर निश्चितच फार प्रतिकूल परिणाम होत आहे। आज अध्यापनापेक्षा अशैक्षणिक कामामध्येच शिक्षक जास्त गुंतलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे
जवळपास 150च्या वर अशैक्षणिक कामं हे शिक्षकांना दिले जातात. बिलोचं काम असेल, वेगवेगळ्या लिंग भरणं असतील, त्याचप्रमाणे जनगणना असेल, निवडणुका असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याची जवळपास संघटनाने 150-200 कामांची अशा कामांची यादी केलेली आहे. आणि त्याच्यामुळं शिक्षक हा विद्यार्थ्याजवळ कमी आणि बाहेर जास्त कामामध्ये गुंतलेला असल्यामुळं याचा निश्चितच प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होत आहे. याच्यामुळं जिल्हा परिषद शाळा ह्या निश्चितपणे मोडकळीस येत आहे. शासनाला माझी विनंती आहे की अशैक्षणिक कामाच्या बाबतीत जे काय आपण शासन निर्णय काढलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याचा पुनश्च निर्देश द्यावे आणि जे काय अशैक्षणिक कामं शिक्षणाच्या पाठीमागे लावलेले ते या ताबडतोब ते काढून टाकावे ही शासनाला माझी आग्रहाची शिक्षक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं सर्व संघटनाच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे. सर, जे कामं जे आहेत शाळेबाह्य जे कामं आहेत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांवर परिणाम होतो, त्याचबरोबर जो आहे तो शिक्षकांवर देखील त्याचा परिणाम आहे. तर अशामध्ये जे पालक आहेत पालकांची ओरड त्या ठिकाणी होत असते की शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जात नाही. अशा वेळी आपल्याला कसं त्यांना सामोरं जावं लागतं? सर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक या तळागाळातल्या शाळा आहेत आणि ह्याच आज मोडकळीस निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे अशैक्षणिक कामं आहेत आणि जो पालकवर्ग आहे त्या पालकवर्गाला सुद्धा निश्चितच त्याची चिंता आहे. म्हणून तो काय करतोय की त्याची शिक्षकाची कुठेतरी तुलना करतोय आणि त्याच्यामुळं पालकाला ज्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळेल त्या ठिकाणी तो मुलांना घालतोय. त्याच्यामुळं ज्या आपल्या मातृत्व शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा, या कुठेतरी ज्या मोडके जात आहेत याला कुठेतरी शासन जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं. तर टीईटीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर शाळा बाह्यचे जे कामं आहेत ते कामं असतील, यासह इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनानं मान्य कराव्यात. यासाठी आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन आणि त्याची धग जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यात देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मोठ्या संख्येनं विविध संघटनांचे पदाधिकारी असतील आणि कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर मोठ्या संख्येने शिक्षक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. शिक्षकांच्या या आंदोलनामध्ये महिला शिक्षका देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मॅडम, मला सांगाल की काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या शासनाकडून आणि काय आता शासनाला सांगाल की तुम्ही या पद्धतीने काम केलं पाहिजे, काय सांगाल? चालेल सर, आम्ही शासनाला एवढ्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे की आमच्यावर शिक्षकांवर जे अशैक्षणिक कार्य लादलेले आहे. शिक्षकाचं काम हे पवित्र ज्ञानदानाचं कार्य आहे. आज जिल्हा परिषद शाळा कॉन्व्हेंटला मागे टाकून पुढे चाललेली आहे, कारण आम्ही शिक्षक एवढे प्रयत्न करतोय की आमच्या जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्लिश सुद्धा सुरू केली, पालकांचा विश्वास जिंकला आणि सरकारने आम्हाला जे बीएलओचे कामं दिले, जनगणना दिले, ठीक आहे आम्ही तेही मान्य करतो, एखाद्या वेळेस ते काम करतो. पण आज बीएलओचे जे आता कामं सुरू आहे हे कामं असे आहे की आम्हाला मुलांना ज्ञानदानापेक्षा त्या कामाला दिवस जास्त देऊ राहिलो. रात्रंदिवस आम्ही त्या कामामध्ये करणार आणि आमच्या शाळा लेकरं ओस पडतायत. त्यानंतर आमचा टीटीचा प्रश्न मान्य आहे, आम्हाला टीटीची पण आम्ही तयारी करू, पण आम्हाला वेळ देताय का तुम्ही? आमच्या मुलांना शिकवायचं नाही. आज पालकांचा रोष आहे की तुम्ही शाळेमध्ये राहत नाही, मग आम्ही कुठे राहतो शासनाचं काम करायला? आमच्या या बीएलओच्या याच्यावर दिवसभर ते कामं करायचे, SIR संध्याकाळी 2-2 वाजेपर्यंत आम्ही ती माहिती भरायची. आमचं जीवन जाऊ दे, आम्ही वाहून टाकलं, पण आम्ही लेकरांसाठी वाहलेले. हे जे बाकीचे कामं करायला सरकारकडे आदर, भरपूर बेरोजगार आहे की त्यांना मानधन देऊन तुम्ही हे कामं करू शकतात. आमचं महत्वाचं काम आहे सर फक्त ज्ञान देण्याचं आणि आमच्या बालकांकडे आम्ही लक्ष देऊ शकत नाही. आज जर का शाळा बंद पडल्या सरकारी तर गरीबाची शाळाचं म्हणजे सगळ्या गोरगरिबांचं नुकसान आहे. गरीबाच्या लेकरांना जिल्हा परिषद शिवाय दुसऱ्या शाळेत भेटू शकत नाही. आमचं प्रामाणिकपणे मत आहे की आम्हाला जे काम दिलं तेच काम करू द्या. आम्ही प्रामाणिकपणे आमच्या झडपीच्या मुलाला आज जो कलेक्टर बनतोय तो आमचा झडपीचा मुलगा असतो, आम्हाला अभिमान आहे की आमचा मुलगा आम्ही कुठपर्यंत पोहोचवणार आहे. तेच काम तुम्ही आमच्या हातून घेऊ राहिले, आम्हाला त्याच्यावर धमकी देऊ राहिले की बा तुम्ही नाही पास केले, नाही हे काम केलं तर नोकऱ्या जातील. अरे द्यानं नोकऱ्या गेल्या चालतात, काय मान आम्हाला त्याची गरज नाही. फक्त जे आमदार खासदाराला पेन्शन भेटते शिक्षकालाही पेन्शन लावून द्या आणि आमची सेवानिवृत्ती घ्या. फक्त आमचं प्रामाणिक या मोर्चाचा उद्देश एकच आहे, अशैक्षणिक कामं शिक्षकांना देऊ नका. त्यांचं जे काम आहे विद्यार्थ्यांना शिकवायचं ते द्या आणि आमच्याकडनं तीच अपेक्षा करा की आमची मुलं का घडते. आमच्या 100% खेड्यापाड्याची मुलं घडतायत, पालकांचा आमच्यावर विश्वास बसतोय आणि त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करणार आहे. आमचा मोर्चाचा हाच उद्देश आहे की आम्हाला आमचे शैक्षणिक कामं करू द्या. निश्चितच. तर शैक्षणिक कामं जे आहेत ते करू द्या, शाळा बाह्य जे कामं आहेत ते थांबवण्यात यावे आणि इतर जे कामं दिले गेले आहेत ते थांबवण्यात यावे अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते. सर, मला सांगाल शाळा बाह्य जे कामं तुम्हाला दिली जातात ते जे कामं आहेत तो वेळ जो तुमचा बाहेर जातो त्यावेळेस पालक जे आहेत ते ओरड करतात की विद्यार्थ्यांकडे तुमचं लक्ष नाही आहे. तर
अशा वेळेस तुम्ही कसं त्यांना समजावता किंवा काय? खरं म्हणजे शासनाने सर्वप्रथम मी असं म्हणेल की बा शासनाने ही जी अशैक्षणिक कामं आहे ही आमच्या शिक्षकांकडे देऊ नये. आता ज्या ठिकाणी ताईने सांगितलं की ज्या वेळेला शिक्षक हे अशैक्षणिक कामं करतात त्यावेळेला निश्चित विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं आणि मग एकीकडे पालक ओरड करतात किंवा गुणवत्ता ढासळली. मग आता या ठिकाणी गुणवत्ता ढासळली नाही तर काय होईल? जर तुम्ही शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ जर बाहेर देत असाल तर त्या शिक्षक तिथं शिकवायचं कोणी? खरं म्हणजे शासनाने असं करायला पाहिजे की ही जी अशैक्षणिक कामं आहे ही समाजामध्ये अनेक आज सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्याकडे ही कामं सोपवायला पाहिजे. आणि मग अशा वेळेला कुठेतरी आमच्या 3 शिक्षक जर बाहेर गेले असतील तर 4-4, 5-5 जे वर्ग आहेत हे 1-1, 2-2 शिक्षकांकडे त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि निश्चित रूपानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक म्हणजे दुर्लक्ष 100% दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं. निश्चितच तर हे आहे वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. याचबरोबर कास्टपाईप संघटना देखील सहभागी आहेत. सर मला सांगेल की जे विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय असं पालक बोलतात आणि अतिरिक्त कामं जे आहे शिक्षकांना दिल्या जातात तर त्यामध्ये आता शिक्षकांचा दोन्ही बाजूने जे आहे चुराडा होतोय. तर या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर भविष्यात तुमच्या या सर्व संघटना आहे काय पवित्रा घेणार? जर अशैक्षणिक कामं शिक्षकांकडून काढून घेतलेलं आहे तर भविष्यामध्ये आजचा मोर्चा जो आहे हा यशस्वी झाल्यानंतर यानंतरचं पुढचं पाऊल आहे आणि राज्यस्तरावरून समन्वय समिती खूप मोठा निर्णय घेणार आहे की मग पुढचं आंदोलन असेल राज्य हे आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल. निश्चितच तर आज जे बुलढाण्यात सुरू झालेलं हे जे आंदोलन आहे आणि आझाद मैदानावर सुरू झालेले आहे शिक्षकांचं जे आंदोलन आहे टीईटीचा प्रश्न असेल त्याचबरोबर इतरही ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर भविष्यात हे आंदोलन मोठं उग्र स्वरूपाचं केलं जाईल असा इशारा देखील या सर्व संघटनांच्या वतीनं देण्यात आला आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.